नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे? मस्त मजेत. आज आम्ही चाललो आहे मुंबईला, कारण तानाजी जो आहे माझा मावस भाऊ त्याचं आज जागरण गोंधळ आहे. आणि मुंबईमधलं जागरण गोंधळ कसं असेल आणि कुठं करणार आणि काय, म्हणजे गावाकडे आजपर्यंत बघितलं, पण मी शहरातलं जागरण गोंधळ बघितलं नाही. तर चला आज जाऊया, संध्याकाळपर्यंत पोहोचतोय आम्ही. आता इथंच वाजत आम्हाला 8:30. आम्हाला पहाटे 6 वाजता निघायचं होतं, पण नेहमीप्रमाणे आपल्याला उशीर होतो कुठं जायचं म्हणलं की, कारण घरच्या बायाचा आपल्या लवकर उठत नाही. तर पूजा आवरलं काय? कोण कोण जाणार आहे तुम्हाला सांगतो. इथं सागर, पूजा, मी, दाजी आणि कोण आहे, आपण 4 जणच जाणार आहे. कोण नाही जाणार. आणि बारकी पोरं कृष्णा आणि पिऊ. स्वीटी नाही येणार, शंभू पण नाही येणार. शंभूला भलं मोठं बँड आलं, त्याला उठायला येणार. बाळातीन बायासारखा झोपलेला का तो. तर चला, भरली ना बॅग सागर? चला 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 चला. तर चला आता मित्रांनो, आपला प्रवास कसा होतोय मुंबईचा बघूया. आणि आम्ही तिथं 2 दिवस राहणार आहे, कारण उद्या आहे तानाजी आणि वहिनी त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी. ती पण सेलिब्रेशन करून आम्ही संध्याकाळी रिटर्न येणार आहे. बघूया आता 2 दिवस मुंबई, जीवाची मुंबई करून घेऊया आपण. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. 6-7 तास लागणार आहेत आम्हाला जायला. ताई तुला यायचं का? उलट्या लय होत्यात का? इथं तुला बोकडा आणतो येतात खायला. पिऊला बघा नवीन ड्रेस आणलाय, पण जरा मोठाच होतोय. पॅकिंग चालू आहे अजून ह्यांची. चला की र कृष्ण, काय सापडलं तुला? पैसे सापडलं? अरे गॉगल. कृष्णा गेट उघड र. अयो पिवड्या माझं बघू. चला चला गप्पा. कोण आहे? दाजी बस. चला उद्या चल. सागर कुठे? पुणे सुरू व्हायच्या आधीच आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि हिथच आमच्या 12 वाजल्या. किती वाजल्या? 10:30 वाजल्या. 2.5 तास झालं मित्रांनो, आम्ही पुण्यात सुद्धा पोहोचलो नाही अजून. 2 तासात पुण्याच्या पलीकडे जायचं ठरवलं होतं, पण ही आता काय लागले, लोणी का काहीतरी आहे. म्हणजे पुणेच लागलं, हडपसरचा भाग. अवघड रे देवा. ट्रॅफिक लय 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 बेकार ट्रॅफिक. 2 तास अलीकडेच आहे आपण. लय वैतागलोय रे मित्रांनो, खतरनाक पैकी. जीवाची मुंबई नाही, जीवाचं पुणे झालं. पुणे, हा जीव घेतला आहे पुण्यानेच आमचा. 3 तास झालं पुण्यातच. 8 वाजता निघालोय, 11:30 वाजता आता पुणे स्टेशनच्या बाहेर पडलोय, मंगळवार पेठेच्या बाहेर. अजून इथून बाहेर पडायला आम्हाला कमीत कमी 1 तास लागत असतो. नाही, आमचं चुकलं, पहाटे निघायला पाहिजे होतं. आता इतका उशिरा निघतो काय? कामाधंद्याला जाणारी माणसं लोक असतात ऑफिसला. ऑफिस टायमिंगला निघल्यावरती असंच होणार की हाला आपल्या, आहे का नाही? कसं बघते बा. कृष्ण असं काय ठोका लावलाय आता ना माझं पिल्लू बसलं. त्याला खाऊ घ्यायचंय आता. लागलो बघा आता मेन हायवेला. किती वाजता लागलो हायवेला? किती वाजले रे? 12. मग 100% मी काय म्हणलो तर दाजी 12 वाजणार आपल्याला पुण्यात. आला बाबा शेवटी बोगदा एकदाचाच. दाजी बोगदा यो सगळं माळ ह्यांनी जाळून टाकले. खरंच की राव, सगळं माळ जाळून टाकले. पिवड्या गो बोगदा आला, बोगदा. पिव बोगदा आला. पिवड्याला बोगदा दाखव. ते चांगल्या गोगलचं वाटोळ करे ना सागर. हा पिवड्या बोगदा हाय पुढं मोठा. साडे 12 वाजता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय आणि खाली उतरलोय हायवेवरून, कारण आम्हाला भूक लागली, नाश्ता करायचा. आणि पोरं तर झोपली होती, ह्यांचं पण तोंड सुकून गेले. तर चला आम्ही आता ह्या ठिकाणी पोहोचलो. इथं हे बघा, इथं पाठी बघा हायवे. तर चला आता काय भेटते खायला बघू, जेवण करूया. असं आम्ही व्हेज थाळी मागवलेली, जास्त काय ओव्हर मागवलं नाहीये, कारण इकडलं नॉनव्हेज चांगलं नसते. पिऊ काय इथं? अल्ल बापले, काय इथं बघ. बघा आमचं पिवड्या कुठं उभं राहिलंय सिंहापाशी. जेवण वगैरे झालं मित्रांनो, आणि आता लोणावळ्यात निघतोय आम्ही राईट 1:30 वाजता. इथून जायला आम्हाला अजून जवळजवळ 2 तास लागतील जाग्या पोहोचायला. तर आता जाऊया आपण डायरेक्ट दिव्याला. दिव्यात गेल्यावरच मी शूटिंग करतो.
मित्रांनो आज माझा बॅड डे चालू आहे. बॅड डे का सांगतो, सकाळपासून मी तर सगळ्या ट्रॅफिक मध्येच सापडतो आणि रस्ता पण चुकतोय. आम्ही लय रस्ते चुकलो, मॅप लावून सुद्धा रस्ते चुकलो. आम्हाला मुंबईला यायला पुण्याला यायला एवढा वेळ जात नाही, एवढा वेळ गेला. आणि आता लोणावळ्यात पण खाली जेवायला उतरलो तर वर चढताना लगेच टोल 160चा फाटला. तर तिथं ट्रॅफिक त्या हवालदारने थांबवलं. त्याला थांबलो नाही, पुढे आलो, त्याने मागणं फोटो काढून घेतला गाडीचा. इथं बघा वरती जे दिसते तुम्हाला सगळीकडे कॅमेरे बसवलेत. हे जे वरती दिसतात सगळीकडे कॅमेरे. नवीन नवीन रोड पण झालेले इथं आणि प्रत्येक ठिकाणी जी पोलीस गाडीमध्ये बसून जे फोटो बिटो काढतात का ते पण झालेलं आहे. मला असं वाटतं मुंबई पर्यंत जाऊस तर डिझेल पेक्षा फाईनच जास्त होईल माझ्या गाडीवरती असं वाटायला लागले. आता बघा आलेच कॅमेरे, तुम्हाला कॅमेरे दाखवतो आता. हे बघा पुढं बघा दिसले का हे कॅमेरे, लाईटी सकट हाणते. आणि टोल तर एवढे फाटले बाबा, एका ठिकाणी डायरेक्ट 240, येताना 80, परत 85 का 90, 80, 240, 160, वरनं किती फाईन. बघा आला टोल म्हणून तर टोलचं नाव काढत टोल आला आईच्या गावात. आता काय करणार ही टोल, ही गाडी कशी चालवली हो घ्याने. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे दिव्यामध्ये आणि तानाजी आम्हाला घ्यायला आलाय. बऱ्याच दिवसातून आम्ही इकडे आलोय, त्याच्यामुळे काय रोड्स वगैरे समजना गेले मला, त्यामुळे तानाजीला बोलवले. हे बघा तानाजी पुढे गाडीवरती, आम्हाला आता डायरेक्ट घरी घेऊन जाणार आहे. या कृष्णा शिरलो बघ दिव्यात आपण, तरी जरा 5 वाजता नाही आलो आपण, नाहीतर 5 वाजता माणसं एवढी उतरतात ना कामावरची आणि एवढी कट मारतात ना, केसा एवढाच अंतर ठेवतात दोघांच्या मध्ये, अशी कट मारून जातात. तानानेच हाणला कटन काय आता पोरीला हाणला ते हाणला. आम्हा येतोय का नाही? अरे राहतो तू सगळ्या टॉपची बिल्डिंग घेतली, टॉपची बिल्डिंग लिफ्ट पण नाही म्हणून ताना मला तर टेन्शनच येते. आणि हे बघ तिकडं गज बिज निघल्या तर, आणि तू म्हणतो वर देव घालायचा सलापावर, बाया नाचून नाचून खरे आणायचे. बदल करायला खरंच नाही खरंच बघा ना कवाण्याचा रामकृष्ण हरी सांगते. तर मित्रांनो आज जे मी जागरण गोंधळाला आलो या, त्या जागरण गोंधळाबद्दल थोडीशी मी माहिती मावशीकडून विचारून घेतो. तानाजी पंखा बंद कर, आवाज यायचा ना, पुसपुस आवाज येतोय पाटकी ना. हा तर या ठिकाणी आहे, काय सांग मावशी? काय सांग, मला देवीला आणलं, देवीला बशिवलं, बकरी आणली, पाय धुली त्याची, हळदी कुकू लावलं, भंडारा टाकला, जडती दिली मान्य. मग घेतली बकरी बाहेर काढलं, दुसरं घेतला आंबाबाईचं, हळदी कुकू लावलं, भंडारा टाकला, तिने बी झडती दिली, मान्य आई म्हणली. असं म्हणजे देवीचा असा फोटो ठेवून जरी आपण कौल म्हणजे तुळजापूरला जाऊन भोगी करून वट्टी भरून आईची चुली पातळी घेऊन तिथं जे जकार करून येऊन कुळदेवताच्या देवाला जायचं. असं का? कुळदेवता देवाला नारळ अगरबत्ती तिला बी पान फूल देऊन कुळदेवताला देऊन मग आपल्या घरी यायचं आणि आपल्या घरी आल्यावर गोंधळ बघायचा. आणि मग तिने आपले प्रसंग आणि याला कापलं कुठं बोकराला? कापलं कुठे इथं जगती दिली. तिथं कसं कापते? तिथं शेर खाली नेलं जगती दिली. सगळ्यात महत्वाचं मी ओळख करून देतो, आमच्या तानाची मम्मी आहे सखी. किती माझ्या आईची सख्खी बहीण मोठी. किती नंबर आहे सांगा? हे आहे 3 नंबरचं. हा 3 नंबरचं मॉडेल हे. आमची आई 4 नंबरचं. 2 मावशी अजून 2 मावशी यायच्या सांच्याला गाडी. सांच्याला गाडी शिंदूबाई मंगलबाई सांच्या गोंधळात उभा राहणार अगं बाबा येणार का बरं येत नाही त्या माझ्या बहिणीत मोठ्या. मग बारकी का नाही आले? बारकी बी ना तू आणला तरी येईन बारकी. ओके मी म्हणजे ते आले, मी आलो म्हणजे बारकी आले की त्याचं काय असं ती माझी मोठ्या बहिणी त्या आल्या तर मी आशीर्वाद आहे आपल्याला. आहे का मोठ्या बहिणीचा आशीर्वाद बहिणी राहतो. तर मित्रांनो आज संध्याकाळी मला इथच्या गावाचा लापाकडे बघून वाटतं मुरळ्या नाचून नाचून पाडतं काय सगळं. अरे दाना, अरे डेंजर आहे भाऊ, डेंजर आहे.
अरे झोपलं ना आणि झपली येऊन इथं बसेल शपथ. चल गावाकडे माझ्याकडे राहायला चल तिकडं बारामतीला. यांचं माहित आहे का? काय पडणार लाभ पिकू. आणि इथं चालू आहे मटणाची उकड. दोन उकड आहेत ना काका? अजून एक बांधलेलं अजून एक आहे. इकडेच वरती चालू आहे. आम्ही आहे 7व्या मजल्यावर. कितव्या मजल्यावर मामे? 7व्या का 10व्या? पाय गळून गेलेत कालच्या धरण उतरून. हेतून थोडी टाकायची काय डुबुक कार बंद केलं काय? इथं लावलाय जागरण गोंधळाचा कार्यक्रम. मुरळी दमले. अरे काय अरे काय किती मागवल्यात? एकच मागवले का? पिहूला चप्पलच आणली नव्हती पूजानं, तर आता पिहूसाठी एक चप्पल घेतोय. लहान होती ना ती, थोडीशी मोठी दाखवा. पिहू पाय दे बाबू. बरं मी घालतो पप्पा जाते. इकडे आहे दिव्याचं मार्केट, दिवा स्टेशन येतं रेल्वे स्टेशन. आणि मित्रांनो आम्ही बारामतीवरून येतानाच 2 पाण्याचे बॉटल्स बॉक्स घेऊन आलो होतो. तर मित्रांनो आता कार्यक्रमाची तयारी आता चालू झालेली आहे. इकडं आता तानाजी नवीन ड्रेस घालतोय आणि इकडं वहिनी पण रेडी झालेली आहे. तर वहिनी एकदा हॅलो करा, से हॅलो. तर पूजा पण रेडी होती तिकडं झाली. तर मला पण रेडी व्हायचे. तर चला आता आम्ही डायरेक्ट भेटतो मला रेडी झाल्याच्या नंतर. फायनली मित्रांनो रात्रीच्या 9 वाजता गोंधळ चालू झालेला आहे तिकडं. आणि गोंधळ आहे टेरेसवरती. इथं बघा हा टेरेस आहे आणि हा टेरेसवरती पत्रा वगैरे मारलेला आहे आणि वरती सगळं मोकळं पटांगण आहे. आणि इथं आपल्याला करायचं आहे गोंधळ, म्हणजे पलीकडे चालू आहे. आणि रात्री आपल्याला इकडं झोपायचं आहे. लय थंड पाणी. माझ्याजवळ पूजाने बघा पिऊला सोडले, कृष्णाला सोडले, कारण हे दोघं जण लय त्रास देतात. ते थांब पिऊ, मी पाजतो. काय निवांत आहे. आता इकडं घरामध्ये नैवेद्य दाखवतात बघा. आता इथं जेवायला पंगत बसते. जास्त काय पाहुणे रावलेले नाहीत वाटतं. हा ताना एवढे जेवायला
एवढेच का? आपल्या गावाकडल्यासारखं नाही आता गाव घेऊयात. बघा आता 2 बोकडं 2 दिवस खायचे का? हो येताना तू बस की जेवायला. आमचे काका आहेत ना मगापासून मोबाईलचा व्हिडिओ घेतात फक्त कॅमेरा ऑन करत नाहीत. अरे कशाला सांगितलं आणि इथं पोपट बनवतोय. फायनली मित्रांनो रात्री कार्यक्रम संपला. मस्तपैकी झाला कार्यक्रम जागरण गोंधळ. आणि मी 1 तास 1.5 तासच कार्यक्रम बघितला. म्हणजे पूजेच्या नंतर रात्री 1:30 वाजता ताण आलता खाली. मला गाडीमधनं घेऊन गेला. थोड्या वेळ बसलो 1-1.5 तास. परत येऊन गाडीत झोपलो. गाडीमध्ये सागर झोपलाय, इकडं कृष्ण झोपलाय आणि मी झोपलेलो. पण झोप काय झाली नाही गाडीमध्ये, कारण सगळं अंग आहे ना काय आकडून गेले. आणि वरती माणसं वगैरे होती त्यामुळं कुठं झोपवून काय. आणि मच्छर पण चावले त्यामुळे गाडीत येऊन झोपलो. आता जातो, आवरतो, फ्रेश होतो. आणि आज आहे तानाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आणि संध्याकाळी आपलं घराकडे निघायचं. तर चला सर्वांना बाय बाय. आणि आज आहे शिवजयंती, तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवतो आहे, फ्रेश झाल्याच्या नंतर बनवतो. तर आता हे आहे देवा. आणि बघा सकाळ सकाळ लोक आहे ना असे कामाला चाललेले आहेत. एवढी गर्दी आहे ना सकाळ सकाळ, खूप माणसं सगळे बंदच नाही. सकाळी 5 वाजल्यापासून बघतो मी अशीच माणसं चालत जाते. ते संध्याकाळी 5 वाजले की अशीच चलत गर्दीच होते. तर चला ठीक आहे, आवडतो, आंघोळ करतो. बाय बाय सर्वांना. कृष्णा, सागर उठा. चला.